रस्ते अपघातात एका 33 वर्षीय व्यक्तीचे ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या सहमतीने अवयवदानाचा निर्णय ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटलने घेतला. सदर व्यक्तीच्या अवयवदानाने मुंबईतील विविध रुग्णालयातील 9 जणांना अवयवदान करून जीवनदान देण्यात महावीर जैन हॉस्पिटलला यश आल्याचे हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर रणवीर कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठाण्यातील हाजुरी येथील महावीर जैन हॉस्पिटलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत हॉस्पिटलचे विश्वस्त अजय आशर, महेश राज देरकर आणि डॉक्टरची टीम उपस्थित होती. 24 तारखे रोजी शिफ्ट झालेला त्या रुग्णाचा एक गंभीर रस्ता अपघातात मेंदूला खूप मोठी इजा झालेली. त्याची तिकडे बाहेर एक डिकम्प्रेसिव्ह क्रिनेक्टॉमी म्हणून एक सर्जरी करण्यात आली आणि इथे आल्यानंतर आम्ही जेव्हा क्लिनिकली तपास केला तर आम्हाला आढळलं की ते रुग्णाचे ब्रेनस्टेम रिफ्लेक्सेस ॲबसेंट आहेत. तर त्या परिणामस्वरूपी आम्ही त्याला ब्रेन डेड डिक्लेअर केला. त्यानंतर आम्ही नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की ना तुमचा रुग्ण ब्रेन डेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाची आपण ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगवेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लंग, लिव्हर, पॅन्क्रियास, कॉर्निया आणि बोन्स अशी अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले आणि ऑलमोस्ट 10 लोकांचे जीव वाचले आणि बऱ्याच पेशंटचा फायदा झाला. सर, किती लोकांना एकंदरीत जीवदान मिळालं? जीवदान मिळालं एक ऑलमोस्ट 9 ते 10 लोकांना, कारण की जे काही ऑर्गन आपण विड्रॉ केले ते ट्रान्सप्लांट झालेले ते सगळ्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. तरी 1-2 दिवसामध्ये आपल्याला त्यांचं पोस्ट ऑपरेटिव्ह स्टेटस कळेल, पण आतापर्यंत प्रायमरीली सगळे ऑर्गन्स व्यवस्थित काम करतात. 10 लोकांचे जीव वाचले. सर, हजारो लोकांना अवयवांची गरज आहे, काय संदेश द्या तुम्ही? जसं आपल्या सगळ्यांना माहिती असेल की यांना कित्येक पेशंट डायलिसिसवर असतात, कित्येक पेशंट लिव्हरच्या आजाराने ग्रस्त असतात. तसंच जर तुम्ही रजिस्ट्री बघितली तर कमीत कमी 50-60 हजार पेशंट डायलिसिस वर आहेत आजच्या काळामध्ये, ज्यांना अर्जंट ट्रान्सप्लांटची गरज आहे. 30 ते 40 हजार पेशंट जे लिव्हरचे पेशंट आहेत, ज्यांना लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, ज्याच्यामध्ये हार्ट फेलियरचे ॲडव्हान्स केसेस आहेत, त्यांना हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे. तसंच पॅन्क्रियाज, लंग्स ज्यांचे निकामी आहेत, लंग्स ट्रान्सप्लांटची गरज, असे लाखोच्या संख्येमध्ये सॉलिड ऑर्गनसाठी आजच्या तारखेमध्ये रिक्वायरमेंट आहे. तर नागरिकांना काय संदेश द्याल? तर जसं मी सांगितलं की एवढी ऑर्गन्सची गरज आहे, तर नागरिकांना मला एकच संदेश असेल की प्रत्येकाने ऑर्गन डोनेशनसाठी जागरूक होणं गरजेचं आहे. आम्हाला तर खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की आमचे हॉस्पिटलमध्ये अशी प्रक्रिया सेकंड टाइम झाली आहे आणि आमचा उद्देश जो होता की मॅक्सिमम लोकांना आम्ही हे उपलब्धी देऊ, मॅक्सिमम लोकांना आम्ही काही ना काही हेल्प करू. आणि आता हे तर सर्वात मोठं झालं की याच्यामध्ये आपली हॉस्पिटलमध्ये आपण रोजच प्राण वाचवतोय, पण हे दुसरं प्राण दिलं का असतं. आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमचा जे उद्देश होता जे हॉस्पिटल चालू करण्याचा, आता खूप त्याचा चांगला उपयोग होत आहे. आणि सगळेच आमचे स्टाफ आहे, आमचे को ट्रस्टी आहे, सगळेच याच्यामध्ये खूप म्हणजे उल्हासाने काम करतात आणि चांगले रिझल्ट देतात. सर, अवयवदान हे कितपत महत्त्वाचं आहे, कशा प्रकारे सांगा? खूपच महत्त्वाचं आहे. आता जसे डॉक्टर रणवीर म्हणाले तसे वेटिंग लिस्ट खूपच मोठा आहे. मोर दॅन 60,000 वॉन्ट किडनीज, ऑलमोस्ट 25-30,000 वॉन्ट लिव्हर आणि हार्ट ट्रान्सप्लांट वगैरे सगळ्याची खूपच गरज आहे. आणि आपण जेवढी हे लोकांना कळवणार की ऑर्गन डोनेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट डोनेशन. लाईफ असली तेव्हा तर मनुष्य कामात असतो, पण आफ्टर लाईफ ऑल्सो ही कॅन रिअली डोनेट, विच इज अ व्हेरी बिग थिंग. And people should understand this and come out with more and more
फॉर डोनेशन्स. आम्हाला सर्वात जे अवघड जाते ते जाते जेव्हा कोणी पेशंट ब्रेन डेड झाला असेल तर त्यांचे नातेवाईकांना आम्हाला समजवायला की हे एवढं इम्पॉर्टंट आहे हे याच्यासाठी आमचाच जास्तीत जास्त वेळ जातो. जर लोकांना हे समजलं की त्यांनी स्वतः पुढे यायचं आणि असं झालं आहे तर ब्रेन डेड झाले आहे तर स्वतःने पुढे येऊन डोनेशन केलं तर आपण एवढे लोकांचे जीव वाचवू शकतो. सर तर आपल्या महावीर हॉस्पिटलमध्ये काही सिरियस पेशंट जेव्हा येतात त्यांच्याकडे असा फॉर्म भरून घेतात का? फॉर्म भरून घेतात पण अल्टिमेटली नातेवाईकांवरती असतं. त्यांची जे इच्छा असते तसंच आम्ही करू शकतो. म्हणून आम्ही अपील करतो सगळे नातेवाईकांना की आपण सगळे त्याच्यामध्ये प्रोएक्टिव्ह व्हा, स्वतःहून या. आपलं सगळ्याला ब्लड डोनेशन आपल्याला माहिती आहे, खूप आय डोनेशनचा पण चालू आहे, कॉर्निया डोनेशनचा पण तसंच ऑर्गन डोनेशनचं आपण ड्राईव्ह केलं पाहिजे आणि सगळ्यांना समजलं पाहिजे याचं इम्पॉर्टन्स काय आहे आणि स्वतःहून पुढे येऊन सांगितलं तर सगळ्यांना खूप चांगलं होणार. सर एक